मार्गदर्शन म्हणूया असे आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरू होतोय. सर्व पालक आणि विद्यार्थी यांचं ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. त्याचबरोबर जिल्ह्याचं काम पाहणारे जिल्हा समन्वयक यांचंही या निमित्तानं स्वागत करतो. आणि आजचा पहिली तासिका जी आहे ती कळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस येथील पदवीधर शिक्षक यासिर सय्यद सर हे घेत आहेत. सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. जिल्हा स्तरावरून सर्व मान्यवरांची परवानगी असेल तर तासिका आपण सुरू करूया. हा, आपण सुरू करूया तासिकेला. सय्यद सरांना विनंती त्यांनी तासिकेला सुरुवात करा. धन्यवाद साहेब. माझं नाव सय्यद यासिर इस्माईल. मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक येथे कार्यरत आहे. आज आपण संख्या ज्ञान या घटकातील नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या हे 3 उपघटक पाहणार आहोत. त्यात सगळ्यात पहिला आहे नैसर्गिक संख्या. या संख्या आपण मोजण्यासाठी वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्यांचा उपयोग मोजण्यासाठी केला त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. तर नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 5 6 आणि त्याच्या पुढच्या सगळ्या या नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे, संच म्हणजे समूह, आपण ज्याला इंग्लिश मध्ये ग्रुप म्हणतो. तर नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे तो कॅपिटल एन या अक्षराने दाखवतो. आपण संच दाखवण्यासाठी कॅपिटल लेटर्स, इंग्रजीचे कॅपिटल लेटर्स वापरतो. तर नैसर्गिक संख्येसाठी आपण कोणतं कॅपिटल लेटर वापरतोय? कॅपिटल एन. नैसर्गिक संख्यांना अजून एक नाव आहे, ते नाव म्हणजे मोज संख्या. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असंही म्हणतात. आता नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत आपण काही नोंदी बघूया. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? असंख्य. आपण मोजू नाही शकत, बरोबर. तर नैसर्गिक संख्या अनंत आहेत, असंख्य आहेत. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. कारण आपण बघितलंय नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून करतो आपण? 1 2 3 म्हणजे 1 पासून करतो. आपण काही वस्तू जर मोजत असो तर आपण मोजायला सुरुवात 1 पासून करतो. म्हणून 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का? जर कोणी म्हणत असेल 100 तर 100च्या पुढे 200. जर कोणी 200 म्हणत असेल तर 200च्या पुढे 1000 आहेत. 1000च्या पुढे लक्ष येतात, दशलक्ष येतात, कोटी येतात, बरोबर. तर आपण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही. नैसर्गिक संख्यांची आता आकडेवारी बघूया. नैसर्गिक संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार पहा. दोन नैसर्गिक संख्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्याच येते. आपण जर नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली तर उत्तर जे आहे ते नैसर्गिक संख्याचे गरजेचं नाही. याचं उदाहरण बघूया. बेरजेचं उदाहरण बघा. समजा करू आपण 2 + 5. 2 आणि 5 दोन्ही पण नैसर्गिक संख्या. दोघांची बेरीज 7 येते. 8 + 25 उत्तर येतं 23. बघा, उत्तर आपल्याला नैसर्गिक संख्याच मिळते ना. पण वजाबाकीमध्ये तसं होतंय का? आपण जर 5 मधून 2 वजा केले उत्तर 3 नैसर्गिक संख्या मिळते. पण 8 मधून 25 जर वजा करायला गेलं तर नैसर्गिक संख्या मिळेल का? साहजिकच नाही मिळेल. म्हणून नैसर्गिक संख्यांची वजाबाकी प्रत्येक वेळी नैसर्गिक संख्याची हे गरजेचं नाही. आता नैसर्गिक संख्यांचा गुणाकार बघूया. याच्या संख्येला त्या बघूया. 2 × 5 उत्तर येतं 10. नैसर्गिक संख्याचे 8 × 25 200 उत्तर नैसर्गिक संख्याचे. तर आपण जर 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्याच येते. पण भागाकाराच्या बाबतीत कसं आहे का? आपण जर 5 ला 2 ने भागलं पूर्ण भाग जात नाही तर ती नैसर्गिक संख्या येत नाही. तिथेच आपण जर 8 ला जर 2 ने भागलं तर तेव्हा नैसर्गिक संख्या येते. जसं वजाबाकीमध्ये होतं कधी उत्तर नैसर्गिक संख्या मिळत होतं, कधी उत्तर नैसर्गिक संख्या मिळत नव्हतं. तसंच भागाकारामध्ये पण कधी आपल्याला उत्तर नैसर्गिक संख्या मिळेल पण कधी कधी उत्तर नैसर्गिक संख्या मिळणार नाही.
त्याच्यामुळेच नैसर्गिक संख्यांचा गुणाकार जो येतो नैसर्गिक संख्याच येतो, पण भागाकार नैसर्गिक संख्याच येईल हे आपण सांगू शकत नाही, निश्चितपणे सांगता येत नाही. समजलं असेल? आता नैसर्गिक संख्येच्या बाबतीत काही शॉर्टकट बघूया. पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला जर सांगितलं पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, पहिल्या 24 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, तर पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी जी शेवटची संख्या आहे का, म्हणजे आपल्याला सांगितलं 1 पासून तर 24 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, तर सर्वात शेवटची संख्या कोणती आहे? 24. आपल्याला जर सांगितलं असेल त्यांनी 1 पासून 24 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं, जी सर्वात शेवटची नैसर्गिक संख्या आहे 24 त्याला त्याच्या पुढील संख्येने गुणायचं. 24 नंतर कोणती संख्या येते? 25. आणि जो गुणाकार येतो त्या गुणाकाराला 2 ने भागायचं. काय ते 24 गुणिले 25 भागिले 2. आता आपण करूया कॅन्सलेशन. एक बेल, एक बेल, बे गुणिले 4. काय वेळेला 12 गुणिले 25. 12 गुणिले 25 केलं तर 300. म्हणजे आपण 1 पासून 24 पर्यंत 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक हे सगळं करत गेलो पर्यंत 24 पर्यंत उत्तर किती मिळणार आहे? 300. शॉर्टकट समजले असेल? इथे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढायचा. खूप महत्वाची शॉर्टकट आहे. आता या शॉर्टकटला आपण अजून एका पद्धतीने लिहू शकतो. एक पासून एन पर्यंत जे आपण बोलतो ना पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी, तसं 1 पासून एन पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर त्याचं सूत्र काय आहे? एन गुणिले एन अधिक 1. एन अधिक 1 चा अर्थ काय होतो? एनच्या पुढील संख्या आपण गुणाकारच करतोय, त्यानंतर 2 ने भागतोय. समजलं? तर आधीचं सूत्र घेतलं तर 1 ते 24 बरोबर, 1 ते 24 यांच्या जागी काय आलंय? 24. इथे पण यांच्या जागी काय आलं? 24. तर 24 गुणिले 24 अधिक 1 हे 2. म्हणजे 24 गुणिले 24 अधिक 1 25 हे मग आधीसारखंच मिळालं ना, शेवटची संख्या त्याला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आणि मग 2 ने भागायचं. समजतंय? ती शॉर्टकट फक्त वेगळ्या भाषेत केली. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. पुढची शॉर्टकट बघूया. तर आता आपण 1 पासून काही विशिष्ट संख्येपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. तर यावरून आपण कोणत्याही क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज सुद्धा काढू शकतो. उदाहरणार्थ जर असं विचारलं गेलं 11 पासून 50 पर्यंत, आता इथे 1 पासून 50 नाही विचारलं, त्यांनी काय विचारलंय 11 पासून 50 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर त्यासाठी काय करू आपण, हे बघा आपण जेव्हा संख्या लिहितो 1 2 3 4 असं 10 येतं, 11 येईल, 12 येईल, 13 येईल, याचं कुठपर्यंत जाऊ 50 पर्यंत. बरोबर, आपल्याकडे सूत्र कसं आहे, आपण 1 पासून 50 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. या व्यतिरिक्त आपण 1 पासून 10 पर्यंत पण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. बरोबर, पण त्यांनी विचारलेलं काय 11 ते 50 पर्यंत. बरोबर, मग 1 ते 50 ची जर आपण बेरीज केली आणि 1 ते 10 ची बेरीज केली, जे दोन बेरजा येता येते त्यांची वजाबाकी करूया, म्हणजे आपल्याला 11 पासून 50 पर्यंत मिळून जाईल. समजलं? तर बघा 11 ते 50 साठी काय करूया आपण 1 ते 50 याच्यामधून वजा करूया 1 ते 10. 1 ते 50 किती येतं
50 गुणिले शेवटची संख्या 50 गुणिले त्याच्यापेक्षा संख्या 51 छेद 2 वजा 1 ते 10 म्हणजे शेवटची संख्या 10 गुणिले 11 छेद समजलं? इथे आपण कट करू शकतो. 1 वे 25 दुने 50 1 वे 2 पंचे 10 ते मग 25 गुणिले 51 वजा 5 गुणिले 11 25 1 25 25 सोबतचे 125 आणि 2 127 वजा 11 55 वजा केली तर 1220 म्हणजे 11 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते 1220 समजलं असेल लिहायचं असेल लिहून घ्या शॉर्टकट किंवा स्क्रीनशॉट काढा पुढचे शॉर्टकट बघा हे वाक्य दिलेले 1 पासून 10 पर्यंत जेवढ्या पण नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती मिळते 55 बघूया चेक करून कशी 55 मिळते 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 आपल्याला माहिती आहे 1 अधिक 9 किती होतात 10 2 अधिक 8 किती होतात 10 3 अधिक 7 किती होतात 10 4 अधिक 6 किती होतात 10 हे किती वेळा आले 1 2 3 4 10 ची बेरीज आपण 40 4 वेळा करतोय ती बेरीज होऊन जाईल 40 आणि हे 5 राहिले होते 5 घेऊ आणि सर्व शेवटचे 10 शिल्लक राहिले ते 10 40 आणि 10 50 आणि 5 55 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती होते 55 समजलंय ही संख्या लक्षातच ठेवायची आहे कारण याचा उपयोग आपल्याला पुढच्या शॉर्टकट मध्ये येणार आहे जो काय आहे आपल्याला जर कोणत्याही पूर्ण दशकातील नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची बरोबर जसं आता आपण मगाशी काढलं होतं 11 पासून 50 पर्यंत काढलं होतं जर प्रश्न असा असेल की फक्त 41 ते 50 पर्यंत काढा 41 ते 50 पर्यंत हे बघा याला म्हणतो आपण पूर्ण दशक 41 ते 50 101 ते 110 71 ते 80 हे सगळे काय झाले पूर्ण दशक झाले पूर्ण दशकातील संख्यांची सर्व संख्यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर कशी काढायची आपली जुनी पद्धत होती कोणती आपण 1 ते 50 काढणार मग त्यातून 1 ते 40 वजा करणार बरोबर यासाठी 3 वेळा डिवाइड करावे लागते 1 ते 50 काढण्यासाठी पहिल्यांदा 1 ते 40 काढण्यासाठी दुसऱ्यांदा आणि मग वजाबाकीसाठी तिसऱ्यांदा 3 आकडेवारी होते आता याची शॉर्टकट बघा काय कोणत्याही पूर्ण दशकातील नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी त्या दशकाच्या आधी 10च्या पटीतील संख्या त्या दशकाच्या आधी 10च्या पटीतील संख्या कोणती आहे 41 च्या आधी 40 येते 10च्या पटीतील संख्या 42 या संख्येला 10 ने गुणायचे कशाने गुणायचे 10 40 गुणिले 10 आणि त्यात काय करायचे 55 मिळवायचे आधी किती आहे 55 40 गुणिले 10 400 अधिक 55 455 समजलं क्रॉस चेक करू त्या शॉर्टकट काय आपण क्रॉस चेक करूया किती येईल 50 गुणिले 51 छेद 2 वजा 40 गुणिले 41 छेद 2 दोन्ही कॅन्सल केले तर 25 इथे दोन्ही कॅन्सल केले तर 20 25 एक 25 दोन आले ह्याचे
25/125 अधिक 2 127. बघा 41 82 पुढे 0 आणि ही जर वजाबाकी आपण केली 5 - 0 5 7 - 2 5 आणि 12 - 8 4. बरोबर 7 आहे. समजले? शॉर्टकट खूप महत्वाची, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. झालं असेल? पुढे जाऊयात. इथे आपला नैसर्गिक संख्या हा टॉपिक संपला, उपघटक सांगतो. आता पुढचा आहे पूर्ण संख्या. आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती आहे, बरोबर? कोणत्या नैसर्गिक संख्या? 1 2 3 4 5 आणि पुढे, बरोबर? या नैसर्गिक संख्यांमध्ये आपण काय करतोय? शून्य जो आहे तो पण घेतोय. आता शून्य आहे ना, तो पण घेतोय. तर या संख्यांचा मिळून एक संच बनतोय, या संख्यांचा मिळून एक समूह बनतोय. या संचाला किंवा समूहाला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या. तर नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य या संख्येचा समावेश केला असतो. मिळणाऱ्या समूहाला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या. तर कोणत्या झाल्या पूर्ण संख्या? 0 1 2 3 4 5. समजलं? या पूर्ण संख्या आहेत. पूर्ण संख्यांचा संच, जसं नैसर्गिक संख्यांचा संच आपण कॅपिटल N ने दाखवत होतो, तसं पूर्ण संख्यांचा संच आपण कॅपिटल W ने दाखवतो. त्याचं कारण असं आहे, ज्या नैसर्गिक संख्या असतात ना, त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल नंबर्स. हे जे पहिलं लेटर आहे त्याच्यामुळे नॅचरल नंबर्सचा N ने दाखवतो, म्हणजेच नैसर्गिक संख्यांना N ने दाखवतो. आणि आपल्या ज्या पूर्ण संख्या असतात त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात होल नंबर्स. याचं जे पहिलं अक्षर आहे W, त्याच्यामुळे पूर्ण संख्यांना आपण कॅपिटल W ने दाखवतो. पूर्ण संख्यांचा संच W या अक्षराने दाखवला जातो किंवा दर्शवला जातो. समजलं असेल? याच्या काही नोंदी बघूयात. आता आपण आताच बघितलंय पूर्ण संख्या म्हणजे काय होतं? नैसर्गिक संख्यांमध्ये आपण शून्याचा पण समावेश केला होता, बरोबर? तर ज्या पण नैसर्गिक संख्या होत्या त्या सर्वच्या सर्व पूर्ण संख्येमध्ये येतायच. म्हणून पहिलं नोंद काय? प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या देखील असते. दुसरं, जेव्हा आपण नैसर्गिक संख्या लिहितो पुढे ते डॉट 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 लिहितो, याचा अर्थ काय? त्या कधीच संपत नाही, त्या अनंतपर्यंत, बरोबर? इथे सुद्धा ज्या पूर्ण संख्या आहेत त्या अनंत आहेत. सर्वात लहान पूर्ण संख्या बघा इकडे, सर्वात अधिक कोणती संख्या आली? 0. सर्वात लहान पूर्ण संख्या 0. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगू शकत नाही आपण, बरोबर ना? इथे पुढे कुठपर्यंत जातच राहणार आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. आता जसं आपण केलं होतं नैसर्गिक संख्यांची आकडेवारी बेरीज वजाबाकी गुणाकार होतात, तसं पूर्ण संख्यांचाही करू. पूर्ण संख्यांची जी बेरीज असते ती नेहमी पूर्ण संख्याच येते, पण पूर्ण संख्यांची वजाबाकी लहानातून मोठी संख्या वजा करता येत नाही, म्हणून ती पूर्ण संख्याच येईल हे गरजेचं नाही. कधी कधी पूर्ण संख्या येऊ शकते. जर आपण मोठ्यातून लहान संख्या वजा करतोय तर उत्तर पूर्ण संख्या येईल, पण आपण जर लहान मधून मोठी संख्या वजा करतोय तर उत्तर पूर्ण संख्या येणार नाही. पूर्ण संख्यांचा गुणाकार आपण कोणत्याही पूर्ण संख्येला दुसऱ्या पूर्ण संख्येने गुणलं तर उत्तर पूर्ण संख्याच येणार. पण त्याच्यात पण एक विशिष्ट प्रकारची संख्या आहे. ही संख्या कोणती होती? 0. त्याचा उपयोग काय? आपण कोणत्याही संख्येला शून्याने जर गुणलं तर उत्तर 0 येते. ठीक आहे? कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार 0 येते. तसं गुणाकार झाला, जसं नैसर्गिक संख्यांमध्ये होतं का?
दोन नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्याच येईल हे गरजेचं नाही. तसंच पूर्ण संख्यांमध्ये पण दोन पूर्ण संख्यांचा भागाकार पूर्ण संख्याच येईल हे गरजेचं नाही. आणि कोणत्याही संख्येला आपण शून्याने भागू शकत नाही. जर आपण कधी असं लिहितोय किंवा तुम्ही कुठेही असं पाहिलं 24/0 हे पूर्णतः चुकीचं आहे, याचं उत्तर कधीच येऊ शकत नाही. पण आपण शून्याला दुसऱ्या संख्येने भागू शकतो. आपण 0/24 करू शकतो आणि शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर शून्यच येतं. फक्त याचं कंडिशन काय आहे, जो आपला भाजक आहे तो शून्य नसायला पाहिजे. तर आपण सुरुवातीलाच बघितलं कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही, म्हणून शून्याला आपण कोणतेही शून्य सोडून म्हणजे शून्येतर संख्येने भागले तर उत्तर काय येतं शून्यच. म्हणजे भागाकार किती येतो शून्यच येतो. समजलंय? हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. इथे आपले पूर्ण संख्या संपते. आता येतोय पूर्णांक संख्या. आता आपण बघितलं वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून जर लहान संख्या वजा केली तर उत्तर येतं, बरोबर. पण लहान संख्येमधून जर आपण मोठी संख्या वजा करतो तर उत्तर येत नाही. तर ते उत्तर नैसर्गिक संख्या येत नाही आणि पूर्ण संख्या येत नाही. पण त्याचं उत्तर ऋण संख्या येते. म्हणूनच ज्या आपल्या पूर्ण संख्या होत्या, पूर्ण संख्या कोणत्या आहेत 0 1 2 3 4 याच्या पुढे या संख्यांमध्ये ज्या नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्या कोणत्या 1 2 3 4 आणि पुढे यांचे ऋण संख्या काढायची. म्हणजे पुढे काय करायचं चिन्ह बदलायचं, ऋण चिन्ह लावायचं. यांच्या पुढे ऋण चिन्ह लावलं आणि या संख्या पूर्ण संख्यांमध्ये समावेश केल्या. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 आणि पुढे चालतच आहे. तर इथे आपण पुढे म्हणण्यापेक्षा मागे मागे चालतच आहे. या संख्यांचा मिळून आपला एक संच बनतोय, बरोबर. याच संचाला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. तर त्याची व्याख्या बघा आता. नैसर्गिक संख्यांना ऋण चिन्ह लावून, नैसर्गिक संख्यांना आपण काय केलं होतं ऋण चिन्ह लावलं होतं. ज्या संख्या मिळत होत्या त्या संख्यांचा समावेश आपण कशामध्ये करतोय पूर्ण संख्यांमध्ये करतोय. त्या संख्यांचा पूर्ण संख्यांमध्ये समावेश केल्यास जो मिळणाऱ्या संख्यांचा समूह असतो त्याला काय म्हणतो पूर्णांक संख्या. तर कोणत्या पूर्णांक संख्या बघा टिंब 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 ऋण 4 ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 4 आणि पुढे या संख्यांना काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आपण त्याला पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यांचा संच कॅपिटल आय किंवा कॅपिटल झेड. आता नैसर्गिक संख्यांसाठी एकच अक्षर होतं कॅपिटल झेड, पूर्ण संख्यांसाठी पण एकच अक्षर होतं कॅपिटल झेड. पण पूर्णांक संख्यांसाठी दोन अक्षर आहेत. दोन्हीपैकी कोणतेही वापरलं तरी चालतं. प्रश्न कोणतेही अक्षर वापरून येऊ शकतो, कॅपिटल आय किंवा कॅपिटल झेड. समजलं? तर पूर्णांक संख्यांचा संच कॅपिटल आय किंवा कॅपिटल झेड या अक्षराने दर्शविला जातो. समजलंय? पुढचं टॉपिक आहे विरुद्ध संख्या. जर आपण कोणती संख्या दिली असेल त्याचं चिन्ह बदलू शकतो, बरोबर आहे. तर चिन्ह बदलल्यावर जी संख्या येते त्यालाच म्हणतो विरुद्ध संख्या. तर संख्येचे चिन्ह बदलून मिळणारी संख्या म्हणजे त्या संख्येची विरुद्ध संख्या. उदाहरणार्थ जर संख्या दिली आहे 5 तर त्याची विरुद्ध संख्या किती होईल ऋण 5. जर संख्या दिली ऋण 7 त्याची विरुद्ध संख्या किती होईल 7. इथे 7 लिहिलं तरी चालतं किंवा धन 7 लिहिलं तरी चालतं. समजलं? पुढे शून्याला तर चिन्हच नाहीये
बरोबर. म्हणून त्याची विरुद्ध संख्या ही शून्यच होते. शून्याची विरुद्ध संख्या शून्य. विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी काय येते? शून्य येते. जसं आता आपण मगाशी बघितलं 5 ची विरुद्ध संख्या काय होती? ऋण 5. यांची जर बेरीज केली तर 5 अधिक ऋण 5 उत्तर काय आहे? शून्य. ऋण 7 ची विरुद्ध संख्या काय होती? 7. यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे? शून्य. शून्याची विरुद्ध संख्या काय होती? शून्य. शून्य आणि शून्याची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे? शून्य. समजलं? हा जो टॉपिक आहे की विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी काय असते? शून्य असते. हे शून्य येते. संख्या रेषेवर पूर्णांक संख्यांचे स्थान. संख्या रेषा सर्वांना माहिती आहे. आपण एक नॉर्मल रेषा काढतो. त्या रेषेवर आता त्या मध्यभागी तर बोलू नाही शकत आपण, पण फक्त दिसण्यासाठी मध्यभागी एक पॉइंट दिलाय, त्याला म्हणतो शून्य. त्याला आपण आरंभ बिंदू पण म्हणतो. शून्याच्या उजवीकडे धन संख्या येतात. 1 2 3 4 5 6 7 आणि पुढे. यालाच धन 1 धन 2 धन 3 धन 4 दिलं तरी चालतं. आणि डाव्या बाजूला ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 ऋण 6 ऋण 7. समजलं? ज्या संख्या उजव्या बाजूला आहेत त्या संख्या मोठ्या असतात आणि ज्या संख्या डाव्या बाजूला आहेत त्या संख्या लहान असतात. म्हणजे 2 हा 1 पेक्षा मोठा आहे, 1 हा 0 पेक्षा मोठा आहे, 0 हा ऋण 1 पेक्षा मोठा आहे, ऋण 2 पेक्षा मोठा आहे, ऋण 2 ऋण 6 पेक्षा मोठा आहे, ऋण 6 ऋण 2. जर चिन्ह नसतं तर आपल्याला माहिती आहे 6 हा 2 पेक्षा मोठा आहे. पण इकडे ऋण चिन्ह आल्यामुळे काय होतंय? ऋण 2 हा मोठा होतोय ऋण 6 पेक्षा. समजलं? तर ज्या संख्या उजव्या बाजूला आहेत त्या संख्या मोठ्या असतात, ज्या संख्या डाव्या बाजूला आहेत त्या संख्या लहान असतात. आता बघूयात आपण पूर्णांक संख्येच्या काही नोंदी. आता बघितलं आपण मगाशी बघितलं होतं प्रत्येक नैसर्गिक संख्या काय होती? पूर्ण संख्या होती. बरोबर. आता ज्या पूर्ण संख्या आहेत त्याच पूर्णांक संख्या आहेत. तर नैसर्गिक संख्या पण ऑटोमॅटिकली काय झाल्या? पूर्णांक संख्या झाल्या. तर प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्णांक संख्या ही असते. प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या असते. साहजिकच आहे. कारण पूर्णांक संख्येची व्याख्या बघतानाच आपण काय बघितलं होतं? जर पूर्ण संख्यांमध्ये नैसर्गिक संख्यांना ऋण चिन्ह देऊन मिळणाऱ्या संख्यांचा समावेश केला तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. बरोबर. तर ज्या पूर्ण संख्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्णांक संख्या असणारच आहेत. काय पॉईंट आलाय? प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्णांक संख्या असते आणि प्रत्येक पूर्ण संख्या ही देखील पूर्णांक संख्या असते. पूर्णांक संख्या किती आहेत? जर नैसर्गिक संख्या अनंत आहे, पूर्ण संख्या अनंत आहे, साहजिकच आहे पूर्णांक संख्या सुद्धा अनंतच असणार. सर्वात लहान पूर्णांक संख्या जेव्हा आपण पूर्णांक संख्या लिहितो इथे लिहिली बघा सुरुवात करून गेली ती टिंबमध्ये. का? तर आधीच्या संख्या किती लिहिली आपण तरी ते संपणार नाही. आणि आपल्याला माहिती ज्या डावीकडच्या संख्या असतात त्या लहान असतात, म्हणून इकडची सर्वात लहान संख्या आपल्याला सांगता येणार नाही. इकडची सर्वात मोठी संख्या ती पण आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून हा मुद्दा आहे. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. तसंच सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही देखील सांगता येत नाही. समजलं? आता आपल्याला पूर्णांक संख्या होत्या त्या पुन्हा एकदा लिहितो. कसं लिहितो आपण? टिंब ऋण 5 ऋण 4
ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 4 5 आणि टिप्पणी पुढे जिथपर्यंत येतील तिथपर्यंत ते कधी सांगणार नाहीच. तर या संख्यांमध्ये शून्याच्या उजवीकडच्या संख्या आहेत 1 2 3 4 5 या संख्यांना आपण म्हणतो धनसंख्या, धन पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये 1 2 3 4 5 आणि पुढे या संख्या धन पूर्णांक संख्या असतात. यांना अजून एका पद्धतीने आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतो? प्रत्येकाच्या पुढे धनाचं चिन्ह देऊ. या संख्या आपण धन 1 धन 2 धन 3 धन 4 धन 5 आणि पुढे अशाही लिहिता येतं, अशाही लिहू शकतो आपण. समजलं? पण तिथेच हे धनबद्दल झालं. ऋणबद्दल तर पूर्णांक संख्येच्या संचामध्ये ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 आणि पुढे किंवा इथे बघूयात मागे या सर्वच्या सर्व संख्या त्याला चिन्ह कोणते ऋणच आहे त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो ऋण पूर्णांक संख्या. काय असतात ऋण पूर्णांक संख्या असतात. हाच पॉईंट दिला. पूर्णांक संख्येच्या संचामध्ये ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 या संख्या असतात. पण इथे ऋण चिन्ह देणं हे कंपल्सरी असतं. आपण ऋण चिन्ह जर नाही दिलं तर ते बरोबर राहत नाही. म्हणून या संख्या 1 2 3 4 5 आणि पुढे अशा लिहिता येत नाही. आपण असं कधीच लिहू शकत नाही. ऋण चिन्ह काढून टाकायचं नाही. जर ऋण चिन्ह असेल तर नेहमी ऋण चिन्ह द्यायचे. आता काय झाले बघा इथे सुरुवात केली की आपण 1 2 3 4 5 इथे सुरुवात केली ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 एक संख्या राहिली ना कोणती ती 0. तर 0 ही संख्या धनही नाहीये आणि ऋणही नाहीये. म्हणजेच शून्याला आपण धनाचं पण चिन्ह देत नाही आणि ऋणाचं पण चिन्ह देत नाही. शून्याला कोणते चिन्ह नसते. आता आपण धनला सुद्धा हे धनाचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं. बरोबर आहे ना? जर आपण असं लिहिलं 0 1 2 3 4 आणि पुढे किंवा 0 धन 1 धन 2 धन 3 धन 4 आणि पुढे एकच आहे. याचा अर्थ एकच होतो. आता बघा इथे तर आपण चिन्ह दिलेलं आहे. इथे चिन्ह दिलेलं इथे शून्याला आपण कधी चिन्ह देत नाही. इथे आपल्याला कळून येतं या धनसंख्येत आणि शून्याला धनाचं चिन्ह नाही दिले म्हणजे शून्य धन नाही. पण जेव्हा अशा प्रकारे आपण लिहितो 0 1 2 3 4 तेव्हा 1 2 3 4 याच्या संख्या आहेत त्यांना धनाचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं. बरोबर दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं. पण हा जो 0 आहे याला कंपल्सरी कोणतंच चिन्ह येत नाही. याला कोणतंच चिन्ह येत नाही. समजलं? म्हणजे शून्याला कोणतं चिन्ह नसतं. आता आपण ज्या संख्या दिल्या त्या एकदा बघूया. इथून काय आहे त्याला ज्या डावीकडच्या संख्या आहेत शून्याच्या डावीकडच्या संख्या त्या ऋण संख्या आहेत. शून्याच्या उजवीकडच्या ज्या संख्या आहेत त्या धन संख्या आहेत. बरोबर जी संख्या उजवीकडे येते ती कोणती असते? ऋणामध्ये सर्वात उजवीकडे संख्या कोणती आहे? ऋण 1 आहे. बरोबर म्हणून ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. समजलं? ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. ऋण शब्द महत्वाचा आहे इथे. इथे जर आपण ऋण शब्द लिहिला नाही तर अर्थ काय होतो? ऋण 1 सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे. ते पूर्णतः चुकीचं होतं. ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे आणि सर्वात लहान सांगता येत नाही. समजलं? तसंच धनामध्ये सर्वात लहान धन संख्या सर्वात लहान म्हणजे सर्वात डावीकडची धन संख्यांमध्ये सर्वात डावीकडची संख्या 1 आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे? 1 आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या इथे पण सांगता येत नाही. समजलंय? हा मुद्दा समजला असेल तेच नोंद मध्ये लिहिलेले बघा. ऋण 1
ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. तसंच एक ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. आता व्यवहारामध्ये जसं आपण मगाशी केलं ना, डिस्कस केलं, चर्चा केली आपण की व्यवहारामध्ये धन संख्येच्या आधी हे धनाचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं किंवा व्यवहारामध्ये आपण लिहितच नाही, सारखं कसं लिहितच नाही, धन हे चिन्ह देत नाही. पण ऋण संख्येचे जे ऋण हे चिन्ह आहे ते लिहावेच लागते. मगाशीच आपण चर्चा केली त्याबद्दल. आता करूयात आपण आकडेवारी, पूर्णांक संख्यांची आकडेवारी. हे कसे? पूर्णांक संख्यांची बेरीज नेहमी पूर्णांक संख्याच येते, पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णांक संख्येचे नाही. आता इथे असं नाही की पूर्णांक संख्या येईल की नाही येणार, का? कारण उत्तर आपलं ऋण जरी आलं तर ऋण संख्या पण काय आहे? पूर्णांक संख्या. म्हणून पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णांक संख्याचे. पूर्णांक संख्यांचा गुणाकार अपूर्णांक संख्याचे तो जसं नैसर्गिक संख्यांमध्ये पण होतं आणि पूर्ण संख्यांमध्ये पण होतं, बरोबर? तसंच पूर्णांक संख्यांमध्ये पण गुणाकार पूर्णांक संख्येचा होतो. जसं पूर्ण संख्यांमध्ये शून्य होता तसं पूर्णांक संख्यांमध्ये पण शून्य आहे. म्हणून कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर गुणाकार किती येतो? शून्य येतो. पुढे पूर्णांक संख्यांचा भागाकार जर करायचा असेल, इथे गरजेचं नाही का प्रत्येक वेळेस भागाकार पूर्णांक संख्या असेल. उदाहरणार्थ धन पूर्णांक संख्याचे घेऊ आपण, ऋण नको यायला, फक्त उदाहरणासाठी 12/3 उत्तर येते 4. येते पूर्णांक संख्याच येते, पण इथे 12/8 केलं तर करता येईल का? 8च्या पाड्यात तर 12 येत नाही, मग उत्तर पूर्णांक संख्या मिळणार नाही. म्हणून पूर्णांक संख्यांचा भागाकार हा प्रत्येक वेळेस पूर्णांक संख्याच येईल हे आपण बोलू शकत नाही. समजलं? तर कधी येईल कधी येणार नाही. कोणत्याही संख्येला आपण शून्याने भागू शकत नाही. पूर्ण संख्यामध्येच बघितला हा टॉपिक. कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही, पण शून्य तर कोणत्याही संख्येने शून्याला भागता येतं. आपण शून्याला शून्य सोडून कोणत्याही संख्येने भागू शकतो आणि भागाकार किती येतो त्याचा? शून्य येतो. तर शून्याला कोणत्याही शून्येतर संख्येने भागले असता भागाकार म्हणजे उत्तर काय येतं? शून्य. आता पुढचे हे खूप महत्वाची नोंद आहे. आपण बघितलंय तुम्ही अशा आकडेवारी बघितली असेल 3 + 5 बरोबर 4 - ऋण 2 किंवा 7 × ऋण 4 किंवा ऋण 28 भागिले 14 बरोबर. या ज्या संख्या लिहिल्या त्याच्यामध्ये काही ना काही चिन्ह आलंय. आकडेवारीचं चिन्ह असतं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. पण कधी कधी असं होतं दोन्ही संख्या कंसात आहेत आणि मध्ये काही चिन्ह नाही, किंवा दोन पैकी फक्त एकच संख्या कंसात आहे आणि मध्ये काही चिन्ह नाही. तर याचा अर्थ प्रत्येक वेळेस होतो गुणाकार. याचा अर्थ काय? 3 × 5. याचा अर्थ काय? 3 × कंसात 5. जास्त होते 3 × 5 3 × 5. याचा अर्थ कंसात 3 × 5 म्हणजे सगळ्यांचा अर्थ काय होतो? 3 × 5 आणि उत्तर 15. हा मुद्दा आहे की दोन संख्या किंवा कोणती एक संख्या कंसात दिली असते आणि दोघींमध्ये कोणतीही आकडेवारी नाही, आकडेवारीचं चिन्ह नाही, म्हणजे कोणतीच क्रिया दिलेली नाही तिथे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कोणतीच क्रिया नाही, तर त्या दोन संख्यांमध्ये काय असतो? नेहमी गुणाकार असतो. खूप महत्वाचं आहे, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. झालं असेल. पुढे आता पूर्णांक संख्यांची आकडेवारी. आपण हे तर बघितलं
पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्या येते, पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णांक संख्या येते, पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्या येतो, पूर्णांक संख्यांचा भागाकार कधी पूर्णांक संख्या येतो कधी पूर्णांक संख्या येत नाही. नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या आहे, पूर्ण संख्या पूर्णांक संख्या. पण ज्या प्रकारे आपण पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करूया त्याच प्रकारे आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांची पण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करू शकतो. बरोबर आहे. मग आता बघूया आपण ती आकडेवारी कशी करायची. तर पूर्णांक संख्यांची आकडेवारी त्याच्यामध्ये पहिला आहे पूर्णांक संख्यांची बेरीज. आता पूर्णांक संख्या तीन प्रकारच्या आहेत. एक आहे डावीकडच्या ऋण पूर्णांक संख्या, एक आहे उजवीकडच्या धन पूर्णांक संख्या आणि ज्या आरंभाची संख्या आहेत शून्य, धनही नाही आणि ऋणही नाही. तर शून्याचं जर आपण बघितलेलं आहे कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवले तर उत्तर तीच संख्या मिळते. कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले तरी उत्तर तीच संख्या मिळते. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्य मिळतं. कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही आणि शून्याला जर आपण शून्य सोडून कोणत्याही संख्येने भागले तर उत्तर शून्यच येतं. तर शून्याचं कॅल्क्युलेशन जे शून्याची आकडेवारी ते एकदम सोपं आहे. आता बाकीच्या संख्या बघूया आपण धन आणि ऋण. तर जर दोन धन पूर्णांक संख्या असेल ठीक आहे आपल्याला त्यांची काय करायची आहे बेरीज. दोन धन पूर्णांक संख्या असतील त्यांची बेरीज करायची तर सिंपल बेरीज करून टाकायची आणि त्याच्या पुढे काय उत्तराच्या पुढे काय द्यायचं धन चिन्ह द्यायचं. आणि आपल्याला माहिती आहे धन चिन्ह आपण व्यवहारात देत नाही उत्तर धन चिन्ह द्यायचे किंवा कोणते चिन्ह नाही दिलं तरी चालतं. पहिलं वाक्य वाचतोय दोन धन पूर्णांक संख्यांची बेरीज करतात दोन्ही संख्यांची बेरीज करून बेरजेला धन चिन्ह द्या किंवा कोणते चिन्ह देऊ नये. कोणतं चिन्ह नाही म्हणजे तिथे काय असणार आहे धनाचं चिन्ह असणार. आता हे झालं दोन धन संख्या. समजा दोन्हीच्या दोन्ही ऋण संख्या असल्या तर दोन ऋण पूर्णांक संख्यांची बेरीज करताना काय करायचं त्या दोन्ही संख्यांची चिन्ह समजायचं की नाहीच ठीक आहे. त्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. बघा दोन ऋण पूर्णांक संख्यांची बेरीज करताना दोन्ही संख्यांची बेरीज करून बेरजेला ऋण चिन्ह द्यावं. समजलं. आता दोन्ही धन झाले दोन्ही ऋण झाले एक राहिले एक धन आणि एक ऋण. एक धन व एक ऋण अशा संख्यांची बेरीज करताना त्यात आता धन आणि ऋण मध्ये कसं आहे जी उजव्याकडची आहे ती धनसंख्या असेल. उजव्याकडची म्हणजे जी संख्या रेषेवर उजव्या बाजूला येते बरोबर. जी संख्या रेषेवर उजव्या बाजूला येते ती संख्या मोठी जी डावीकडे येते ती लहान. पण धन आणि ऋण मध्ये आपण चिन्ह गृहीत धरायचं नाही आणि मग बघायचं कोणती संख्या मोठी आहे. समजलं. याचं एक उदाहरण घेतो. वरचे उदाहरण सोपे आहे तरी चला एक उदाहरण घेऊ. दोन धन पूर्णांक संख्या धन 5 अधिक धन 7 चिन्ह गरजच नाही बघायची. 7 आणि 5 12 पुढे धनाचं चिन्ह दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल. ऋण संख्यांची बेरीज ऋण 5 अधिक ऋण 7 दोन्ही संख्या ऋण आहेत दोघांची करायची बेरीज 7 आणि 5 12 आणि त्याला द्यायचं ऋण चिन्ह उत्तर येतं ऋण 12. पण आता आलाय एक धनसंख्या आणि एक ऋण संख्या. मग आता इकडे दोन्ही पद्धतीने बघूया. धन 7 अधिक ऋण 5 हे पण उदाहरण बघूया. आणि ऋण 7 अधिक धन 5 बघा एक धन एक ऋण आहे एक ऋण एक धन. अशा वेळेस काय करायचं जी संख्या मोठी आहे 7 आणि 5 मध्ये मोठी संख्या कोणती 7 कारण आपण सध्या तरी चिन्ह गृहीत धरत नाही. 7 आणि 5 मध्ये मोठी संख्या 7 आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7 मधून 5 गेले उत्तर आलं 2. आणि जी मोठी संख्या होती ना त्याचं चिन्ह द्यायचं. इथे मोठी संख्या 7 होती तर चिन्ह आधी होतं धन होतं ते इथे बघा एक ऋण एक धन आहे. दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे जर आपण चिन्ह गृहीत धरलं नाही तर 7. 7 म्हणून काय करणार आपण
5 ला वजा करणार उत्तराला 2 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे चिन्ह 7चं ठीक आहे ऋण. उत्तर काय येतं ऋण 2. समजलं असेल हे? लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, खूप महत्वाचं आहे. ही झाली बेरीज. आता हे वजाबाकी. आता वजाबाकी आपण 4 प्रकारे करू शकतो. धनामधून धन वजा करणं, धनामधून ऋण वजा करणं, ऋणमधून धन वजा करणं आणि ऋणमधून ऋण वजा करणं. ठीक आहे. तर बघा, धनसंख्येतून धनसंख्या वजा करताना जेव्हा आपण धनसंख्येमधून धनसंख्याच वजा करतोय तर इथे पण सांगते मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उदाहरणार्थ धन 7 वजा धन 5 किंवा धन 5 वजा धन 7 दोन्ही होते. धन 7 वजा धन 5 दोन्ही धन संख्येत वजाबाकी मोठ्यातून लहान वजा करणार 7 मधून 5 गेले 2 चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे धन. इथे धन 5 वजा धन 7 परत मोठ्यातून लहान वजा इथे 2 आणि आता इथे चिन्ह आहे ना हे 7चं ऍक्च्युअल चिन्ह काय येते इथे वजा वजा चिन्ह काय वजा. उत्तर काय मिळते ऋण 2. समजलं? कारण इथे 7चं चिन्ह याच्या पुढे वजा दिलेलं आहे ऋणाचं दिलेलं आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. हा पॉइंट पुढे येईल. समजलं? पुढे बघा आता धनसंख्येतून ऋण संख्या वजा करायची. समजा आपल्याला एक धनसंख्या दिली आहे त्याच्यातून ऋण संख्या वजा करायची तर सिंपल दोघांची बेरीज करायची आणि धनचं चिन्ह दिलेलं आहे टाकून घ्यायचं. 7 आणि 5 12 आणि चिन्ह काय येईल तर इथे 5 आणि दिला असता 7 आणि दिला असता तरी झालं. धन 5 वजा ऋण 7 इथे सुद्धा 5 आणि 7 12 आणि चिन्ह काय येईल धन. समजलं? किंवा धनचं चिन्ह आपण नाही दिलं तरी चालतं. ते सिलेक्ट किंवा कोणतेही चिन्ह देऊ नाही. पुढे आता झालं धनमधून आपण धन पण वजा केली ऋण पण वजा केली. आता ऋण संख्येतून आपण जर वजा करतोय ऋण संख्येतून जर आपण धन संख्या वजा करतोय तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि ऋणाचं चिन्ह द्यायचं टाकून द्यायचं. उदाहरण ऋण 7 वजा धन 5 ते काय करणार दोघांची बेरीज 7 आणि 5 12 आणि चिन्ह ऋणच द्यायचं नेहमी ऋणाचं चिन्ह येतं. अजून एक उदाहरण बघू ऋण 5 वजा धन 7 इथे सुद्धा 5 आणि 7 12 आणि चिन्ह ऋणच. ऋण संख्येतून धन संख्या वजा करताना दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि ऋण चिन्ह द्यायचे. समजलं? आता येतो मेन पॉइंट. ऋण संख्येतून जर ऋण संख्या आपल्याला वजा करायची असेल तर काय करायचं. ऋण 7 वजा ऋण 5 अशा वेळेस पहिली संख्या ऋण घ्यायची दुसरी संख्या धन बनवायची धन 5. मग आपण बेरीज जशी केली होती ना मगाशी त्या प्रकारेच बेरीज करायची. किंवा असं असणार असेल ऋण 5 वजा ऋण 7 हे ऋण 5 दुसरी संख्या धन बनेल अधिक 7. 7 मधून 5 गेले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. इथे पण 7 मधून 5 गेले 2 चिन्ह मोठ्या संख्येचं धन. समजलं? आता मगाशी बोललो ना आपण पुढे बघणार येते हे असं वजाबाकीसाठी जेव्हा आपण ए वजा बी करतो ते नॉर्मल ए वजा बीच असतं पण इथे काहीच कंस नाही बरोबर. जर दुसरी संख्या कंसात असेल पहिली संख्या कंसात असेल तर काही डाऊट नाही पण जर दुसरी संख्या कंसात असेल ए वजा धन बी त्याचा अर्थ काय होतो ए वजा बी. जे चिन्ह जर कंसाच्या बाहेर चिन्ह वजा आहे
जर कंसाच्या बाहेर चिन्ह वजा आहे तर आतमधलं चिन्ह बदललं जातं. हे जे धन होतं ते काय सांगितले ऋण झालं. बरोबर चिन्ह बदललेलं आहे. इथे बघा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे वजाचं चिन्ह आहे. मग हे बी ला चिन्ह जे वजाचं होतं ते बदलून काय झाले धन झालं. समजलं. मग मगाशी आपण जे उदाहरण दिलं होतं ना 5 वजा ऋण 7 किंवा धन 7 होतं. हा धन 5 वजा धन 7 होतं. मग हे ऋण धन त्याच्यामुळे काय झालं होतं ऋण 7. बरोबर चिन्ह बदललं गेलं होतं त्याच्यामुळे सॉरी हे वाला सेकंड वाला दुसरं बदल चिन्ह बदललं गेलं होतं त्याच्यामुळे उत्तर याचं काय येत होतं ऋण. समजलंय. मे बी काही जणांना याच्यामुळे कन्फ्युजन झालं असेल त्याच्यामुळे आपण आता करूया एक ऍक्टिव्हिटी. खूप छान ऍक्टिव्हिटी आहे इंटरेस्टिंग आहे. पूर्णांक संख्यांची बेरीज समजण्यासाठी उपक्रम आहे. आपल्याकडे 4 जण एक आहे चोर. आता चोरची पॉवर जी असते तिथला कमी असते जरा आपण असं म्हणतो चोरची पॉवर आहे 40. दुसरा आहे पोलीस. पोलिसांकडे चोरापेक्षा जास्त पॉवर आहे 60. एक डॉन हे खूप मोठा डॉन आहे डॉन नंबर 1 त्याची पॉवर किती आहे 80 आणि आपल्याकडे एक सोल्जर आहे त्याची पॉवर किती आहे 100. आता या 4 पैकी कोणीही 2 जर समोरासमोर आले तर काय काय होऊ शकतं ते बघूया. ठीक आहे. आधी जर चोर आणि पोलीस समोरासमोर आले तर तुम्हाला काय वाटतं ते भांडण करतील की काय करतील. चोर आणि पोलीस भांडण करत आले त्याच्या आधी आपण जे म्हणतो ना चोर काय असतो निगेटिव्ह पर्सन आहे. बरोबर आहे. चुकीचा व्यक्ती ना निगेटिव्ह व्यक्ती आहे. निगेटिव्ह चिन्ह असं असतं. पोलीस पॉझिटिव्ह पर्सन आहे चांगला माणूस आहे म्हणजे प्लस पॉझिटिव्हचं चिन्ह निगेटिव्हचं चिन्ह पॉझिटिव्हचं चिन्ह. डॉन परत खराब व्यक्ती आहे ऋण चिन्ह आणि सोल्जर पॉझिटिव्ह म्हणजे प्लस पॉझिटिव्ह. समजलंय. चोर आणि पोलीस समजा समोरासमोर आले. चोर होता निगेटिव्ह म्हणजे ऋण पोलीस आहे पॉझिटिव्ह धन. तर ते एकत्र येतील गप्पा मारतील की भांडण करतील. ते करणार आहेत भांडण. बरोबर. चोरने पोलिसावर अटॅक केला त्याच वेळेस पोलीस पण काही बसत नाहीये पोलीस पण चोरावर अटॅक करणार आहेत. बरोबर. मग त्यांनी अटॅक केलं समजा त्यांची पॉवर सुरुवातीला 40 आणि 60 होती. पहिल्या अटॅकनंतर समजा त्यांची पॉवर 20 ने कमी झाली. ते 40 मधून 20 गेले त्याची पॉवर किती शिल्लक राहिली 20. पोलिसांचे 60 मधून 20 गेले पॉवर किती शिल्लक राहिली 40. आता दुसरा अटॅक केला अजून एकदा त्यांनी भांडण केलं आणि परत 20 ने पॉवर कमी झाली. तर चोराची 20 मधून परत पूर्णच्या पूर्ण 20 पॉवर गेली किती शिल्लक राहिली 0. पण पोलिसांचे 40 मधून 20 पॉवर गेली किती पॉवर शिल्लक राहिली 20. बरोबर. चोराची पॉवर पूर्ण किती झाली 0 म्हणजे चोर आता राहिलेला नाही. आता कोण राहिलाय पोलीस राहिला. पोलीस म्हणजे मायनस वाला राहिला की प्लस वाला राहिला ऋणवाला राहिला की धनवाला राहिला धनवाला राहिला आणि कितीने राहिलाय तो 20 ने. म्हणून उत्तर आपल्याला किती मिळालं 20. त्याचा अर्थ काय होतो 40. पण हे 40 कसे होते निगेटिव्ह वाले होते ऋणवाले होते. ऋण 40 अधिक धन 60 याचं उत्तर आपल्याला किती मिळालं धन 20. समजलंय. अजून एक उदाहरण घेऊ. चोर आणि पोलीस होते. आता आपण बघूया पोलीस आणि डॉन कसं करतात. आपल्याला माहिती आहे पोलीस कसा व्यक्ती आहे पॉझिटिव्ह आहे धन. डॉन कसा व्यक्ती आहे निगेटिव्ह आहे ऋण आहे. बरोबर. पहिल्यांदा पोलीसने डॉनवर हमला केला डॉनने पोलीसवर हमला केला 20 ने पॉवर कमी झाली. इथे किती शिल्लक राहील 40. इथे किती शिल्लक राहील 60. परत हमला केला परत 20 ने पॉवर कमी झाली. इथे किती शिल्लक राहील 20. इथे किती शिल्लक राहील 40. परत हमला केला
दोघांची 20 ने पावर कमी होईल. 20 ची राहिली तर इथे 0 आणि 40 ची किती राहिली 20. आता पोलीस तर नाहीच आता कारण पावर 0 झाली ना म्हणजे पोलीस राहिलाच नाही. काय राहिले फक्त डॉन राहिले. म्हणजे कोणता व्यक्ती राहिलाय ऋण व्यक्ती राहिलाय. म्हणूनच याला काय लिहू शकतो धन 60 अधिक डॉनची पावर 80 होती पण ती कशी होती ऋणवाली होती. आणि काय शिल्लक राहिलं 20 आणि कोण शिल्लक राहिलं डॉन म्हणजे ऋणवाला व्यक्ती शिल्लक आहे म्हणून ऋण 20. समजलं. आता हे का केलं कारण पोलीस आणि डॉन हे तर काय एकत्र बसून गप्पा मारणार नाही. हे तर करणारे भांडण बरोबर. भांडण करणारे एक दुसऱ्याची पावर कमी करणार आहे. पण आपण जर पुढचं उदाहरण बघितलं समजा पोलीस आणि सोल्जर हे दोघे एकत्र आले. इथे दोघेचे दोघे व्यक्ती कसे पॉझिटिव्ह आहेत. आपण धन आहे हा पण धन आहे बरोबर. हे दोघं भांडण करणार आहेत का नाही. हे दोघं काय करणार एकत्र येते आणि चांगलं काम करतील बरोबर आहे. एकत्र आल्यानंतर पोलिसांची पावर काय सोल्जरची पावर 100 एकत्र येऊन त्यांची पावर किती बनेल 100 अधिक 60 160 आणि ते चांगलं काम करतात म्हणजे पॉझिटिव्ह काम करतात ते प्लस मग तेच काय होतं धन 60 अधिक धन 100 तर किती मिळालं धन 160. समजलंय. दोन्ही धन असले तर उत्तर धनच आहे. आता समजा चोर आणि डॉन हे आले एकत्र. दोन्ही व्यक्ती कसे खराब व्यक्ती आहेत निगेटिव्ह पर्सन बरोबर. आता हे एकत्र आले हे भांडण करणार आहेत का चोर पण चुकीचंच काम करतोय डॉन पण चुकीचंच काम करतोय. ते काय म्हणतील आपण एक काम करू आपण येऊ एकत्र आणि खराब काम करू. एकत्र आल्यानंतर दोघांची पावर मिळून किती होईल 80 आणि 40 120. पण ते काम चुकीचंच करणार आहे निगेटिव्ह करणार आहे. उत्तर काय येतं ऋण 120. उत्तर काय मिळतं आपल्याला ऋण 40 अधिक ऋण 80 उत्तर येतं ऋण 120. समजलं. पुढे पूर्णांक संख्यांचा गुणाकार. आता जर दोन संख्या ज्याचं चिन्ह जर समान असेल दोन्ही पण धन असू द्या दोन्ही पण ऋण असू द्या यांचा गुणाकार नेहमी काय येतो धन येतो. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्येचा गुणाकार धन असतो. आणि जर चिन्ह वेगवेगळे असतील म्हणजे एक संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे धन ऋण किंवा ऋण धन अशा वेळेस आपण जर गुणाकार करतोय तर गुणाकार नेहमी काय येतो ऋण येतो. समजलं. समान चिन्ह उत्तर धन वेगवेगळे चिन्ह उत्तर ऋण. या लक्षात ठेवायला खूप जण असं म्हणतात प्लस 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 मायनस 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 प्लस मायनस 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 प्लस ऐकलं असेल. भागाकारामध्ये सुद्धा सारखंच आहे. जर चिन्ह समान असतील दोन्ही धन असतील किंवा दोन्ही ऋण असतील तर उत्तर काय येतं भागाकाराचं धन येतं. आणि जर चिन्ह वेगवेगळे असतील आणि भागाकार आहे तर उत्तर नेहमी ऋण येईल. म्हणजे धन भागिले ऋण किंवा ऋण भागिले धन उत्तर नेहमी काय येणार आहे ऋणच येणार. आजचा पूर्ण टॉपिक समजला असेल. उद्या आपण काही प्रश्न सोडवणार आहोत याच्यावर. आज जे काही शिकलोय एकदा रिवाइज करा उजळणी करा. उद्याचा तास चालू व्हायच्या आधी पुन्हा एकदा त्याची उजळणी करा म्हणजे उद्या आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. मला नाही वाटत तुमच्या काही शंका असतील. सगळ्यांना धन्यवाद. चांगला अभ्यास करा. उद्या आपण याच्यावर प्रश्न सोडवूया.